राम राम मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मी पण मस्त. तर आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी बनवते मी, चिकन बिर्याणी. तर सोप्या भाषेत तुम्ही चिकन पुलाव किंवा चिकन भात सुद्धा म्हणू शकता, कारण ही बिर्याणी हा चिकन भात फक्त 10 मिनिटात बनून तयार होणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला खूप घाई गडबड आहे आणि काहीतरी चमचमीत मचमचीत खायचं आहे, तर तुम्ही अशा वेळेला ही चिकन बिर्याणी बनवू शकता. तर हे बघा, हे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे. चांगलं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलंय. त्याच्यामध्ये टाकलेली आहे आलं लसूणची पेस्ट आणि टाकलेलं आहे 2 चमचे दही. तर हे आपण फक्त 1-2-3 मिनिटासाठी मिक्स करणार आहे, कारण माझ्याकडे अजिबात वेळ नाही मॅरिनेट वगैरे करायला. तर चिकन धुवून घेतलंय, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, 2 चमचे दही टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरचीची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण मुलांना भूक लागलेली आहे आणि त्यांना आज खायचं आहे संडे स्पेशल चिकन बिर्याणी. आणि माझ्याकडे पण वेळ नाही, कारण मला पार्लरच्या ऑर्डरला जायचं आहे. त्यामुळे हे पटकन चिकन मी मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवलं आहे. 3 टोमॅटो घेतलेत मोठे मोठे आणि 3 कांदे घेतलेत. हे पटापट लांब लांब मोठे मोठे चिरून घेऊया. त्याआधी कुकर ठेवला आहे गॅसवर. त्यामध्ये असं तेल टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे तेल टाकायचं. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून जिरं टाकायचं. माझ्याकडे एकच तेजपत्ता होता, त्यामुळे त्या एकालाच 2 तुकडे करून टाकले. 1 पत्री फूल टाकलेला आहे. तुमच्याकडे पत्री फूल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर 4 काळे मिरी आणि 4 लवंग टाकलेत आणि हे 4-5 काजू आहेत, ते मधून कापून मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत फोडणीत. त्यानंतर हे चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर कांदा टाकलेला आहे. जे 3 कांदे मी चिरले होते लांब लांब, ते 3ही कांदे मी लांब लांब चिरून कुकरमध्ये टाकलेले आहेत. आता हे कांदे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. एकदम लाल नाही, पण गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा परतला पाहिजे. त्यानंतर ह्यामध्ये टाकलेले आहेत 3 टोमॅटो, जे मी कापले होते लांब लांब. तर 3 टोमॅटो टाकल्यानंतरही पूर्ण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, पण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता मी मीठ टाकते, कारण मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो लवकर मऊ होतो आणि लवकर शिजतो. तर अशा प्रकारे मीठ टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकत आहे. तुम्ही बघू शकता मी व्हाईट बिर्याणी नाही करणार आहे, कारण आमच्या घरात झणझणीत आवडतं, तिखट आवडतं. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आहे 1 चमचा. त्यानंतर आमचा हा घाटी मसाला जो मी घरात बनवते तो मी 1 चमचा टाकलेला आहे अशा प्रकारे. आणि हा बिर्याणी मसाल्याचं पॅकेट आहे, सुहाना बिर्याणी मसाला, 5 रुपयाचं एक पॅकेट आणलेलं, ते पूर्ण ह्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही आणि कांदा टोमॅटो पूर्ण स्मॅश होत नाही. तर तुम्ही बघू शकता हे मी व्यवस्थित परतून घेते आहे आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे, शिजलेला आहे. ह्या स्टेजवर आता आपण टाकणार आहोत जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे. बघा 2 ते 3च मिनटं झालेले आहेत. यामध्ये आता मी टाकत आहे मॅरिनेट केलेलं चिकन. आणि हे चिकन टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कुकरमध्ये चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चिकन मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि चिकनला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, परतवून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुमच्याकडे पण वेळ नसेल आणि तुम्हाला काहीतरी नॉनव्हेज खायचं असेल चमचमीत मचमचीत, तर ही चिकन बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यावर थोडंसं असं वरचेवर झाकण झाकलंय, जेणेकरून चिकनला आणि त्या मसाला एकत्रित व्यवस्थित मिक्स व्हावा. आणि बघा तेलही सुटलेलं आहे आणि चिकनचा रंग थोडासा चेंज झालेला आहे. तर आता या स्टेजवर मी तांदूळ घेतलेले आहेत. बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे, 400 ग्रॅम तांदूळ आहे. 400 ग्रॅम तांदूळ व्यवस्थित धुतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. आता हा तांदूळ आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. तर हा पूर्ण तांदूळ इथे टाकायचा आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. मंडळी, असाच बहिणीला सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ही झटपट होणारी, अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी त्यांनासुद्धा समजेल. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित
व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घेतलेला आहे मसाला आणि चिकनमध्ये। आता आपण घालणार आहोत पाणी। तर कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे, जेवढं भात शिजायला लागतो तेवढं पाणी टाकलेलं आहे। आपण ह्या बिर्याणीच्या तांदळामध्ये जास्तीचं पाणी कधीच टाकायचं नाही, नाहीतर बिर्याणी मोकळी होणार नाही। एकतर आपण कुकरमध्ये करत आहोत त्यामुळे, नाहीतर गिचका खिचडी होऊन जाईल, त्या बिर्याणीची खिचडी होऊन जाईल। तर आपल्याला बिर्याणी बनवायची आहे, खिचडी नाही। त्यामुळे पाणी आपल्या हिशोबाने नीट विचार करूनच घालायचं। तर अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे आणि मी कुकर असा करून बघते ना, तर मला बरोबर अंदाज येतो की मी किती पाणी घालायला पाहिजे। तर बघा, पाणी घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर होती, ती कोथिंबीर थोडीशीच उरली होती, तीच कोथिंबीर चिरली आणि मी त्या कुकरमध्ये टाकली। तर अशा प्रकारे पुन्हा बुडापासून व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं, कारण आता आपण कुकरला झाकण लावणार आहोत। त्याआधी व्यवस्थित बुडापासून बिर्याणीला हलवून घ्यायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मी इथे कोशिंबिरीची तयारी करते, कारण मंडळी जर बिर्याणी बनवतोय तर कोशिंबीर म्हणजेच रायत्याशिवाय बिर्याणी ही अपूर्ण। तर मी कांदा चिरलाय, टोमॅटो चिरलाय आणि काकडी, कांदा टोमॅटो काकडी आणि एकच मिरची घालून मी कोशिंबीर करणार आहे। तर बघू शकता तुम्ही, मी बारीक बारीक कांदा चिरलाय, आता बारीक बारीक टोमॅटो चिरते। कांदा टोमॅटो चिरून झाल्याच्या नंतर मी काकडी चिरणार आणि मस्तपैकी कोशिंबीर म्हणजेच रायता करणार। तर अशी बिर्याणी तुम्ही सुद्धा ट्राय करा। तर बघा, मी काकडी घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे। एक काकडी घेतली आहे, तिला पण बारीक बारीक चिरला आहे बिर्याणीसाठी। तुम्ही ही बिर्याणी एकदा नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, आणि तुम्ही देखील बनवा आणि खाऊन नक्की सांगा की तुम्हाला आवडली का नाही मी सांगितलेली ही रेसिपी। तर अशा प्रकारे काकडी देखील चिरून झालेली आहे। एकच मिरची घेतली आहे, एकदम बारीक 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 चिरली आहे, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं बारीक चिरायचं। आणि हे सगळं कांदा टोमॅटो काकडी जी आपण बारीक चिरली आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेतली। तर मंडळी, आनंदाने आणि मनापासून बनवलेली प्रत्येक रेसिपी ही टेस्टी होतेच, तर तुम्ही देखील ट्राय करा। आता आपण ह्या कापलेल्या कांदा टोमॅटो आणि काकडीवर दही टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता मी 2 चमचे दही टाकलेलं आहे। तुम्हाला कोशिंबीर आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा। बिर्याणी करताना जी कोथिंबीर थोडीशी उरली होती ती कोथिंबीर देखील मी ह्याच्यावर टाकलेली आहे आणि आता थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हा जो रायता आहे, ही जी कोशिंबीर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर बघा, झाली का नाही सोपी आणि पटकन 2 मिनिटात होणारी कोशिंबीर। तर अशा प्रकारे मी बिर्याणीसोबत कोशिंबीर बनवलेली आहे। तोपर्यंत कुकरही झालेला आहे, कुकरचा गॅस बंद करणार आहे, पण तोपर्यंत जरासा पसारा उचलून घेते। बघा, थोडंसं पाणी भरलं आणि मी आज आंबे आणलेले, खूप स्वस्त भेटले मला, 50 रुपयाला 1.5 किलो आंबे भेटले। ते आंबे घेऊन आली, छोटे छोटे होते, केसरी दसरा कुठले तरी होते, माहीत नाही कुठले होते, पण मी खाऊन बघितले, चांगले होते। तर अशा प्रकारे आंबे धुवून फ्रीजमध्ये ठेवले आणि मी जरा चहाचा चस्का घेतला। सगळ्यांची जेवायची वेळ झाली आहे पण मी चहा घेत आहे, कारण आत्ता मी पार्लरच्या ऑर्डरवरनं आली आहे, तर म्हटलं जरा चहा घ्यावा। तर बघा, आपली बिर्याणी काय मस्त दिसते का नाही बघा। कुकर अजून व्यवस्थित गार पण नाही झाला आहे, पण मी कुकरचं झाकण उघडलं आणि मी तुम्हाला दाखवते। बघा, बिर्याणीला किती सुरेख, किती छान रंग आलेला आहे आणि बिर्याणी मस्तपैकी, आपला तांदूळसुद्धा असा लांब लांब शिजलेला आहे, मोकळा चोकळा झालेला आहे। जेवढी सुंदर ही बिर्याणी दिसत होती तेवढीच टेस्टी पण झालेली, मुलांना पण खूप आवडली। तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।